इराण इस्रायल युद्ध सुरू झाले आणि आता कदाचित ते संपतही येईल आपल्याला हे दिसून येत आहे. परंतु यातून एक निश्चित बाब झालेली आहे, ती म्हणजे काय, तर भारताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण भारतानं युद्धाभ्यास म्हणून आपल्याला पाहतोय की इराणचं एक जहाज आयरिस देना हे भारताच्या व्हिजिटवरती होतं आणि हे त्यानंतर व्हिजिट संपून ज्यावेळेस जात होतं त्यावेळेस जात असताना अमेरिकेच्या पाणबुडीनं टॉर्पेडोनं हल्ला केला आणि भारताच्या सागरी सीमेच्या जवळ हे जहाज जे आहे ते बुडवलं. या मध्ये 87 इराणच्या नौसैनिकांचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर श्रीलंकन नौसेनेनं पुन्हा हे जात ह्युमॅनिटेरियन पद्धतीनं बाबीवरती म्हणून त्या बाकीच्या नौसैनिकांना वाचवलं. अशा वेळी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की भारताच्या नौसेनेला याची माहिती होती का? जर माहिती होती तर मग आपण अमेरिकेच्या बाजूने उभे आहोत का? आणि जर माहिती नव्हती तर मग हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतोय की भारताच्या सागरी सीमेचं रक्षण भारतीय नौसेना कसं करते? कारण अमेरिकेचं जर पाणबुडी भारताच्या जवळ येऊन हल्ले करत असेल तर मग निश्चितच गंभीर बाब आहे. उद्या पाकिस्तान, चीन यासारखे राष्ट्र सुद्धा भारतीय सागरी सीमेवरती धोका निर्माण करतात आणि अशा वेळेस भारताचं जे आजपर्यंत हिंदी महासागरावरती वर्चस्व होतं ते निश्चितच कुठेतरी मग त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि या सगळ्यातून एकच बाब गंभीरपणे पुन्हा निर्माण होते, ते म्हणजे भारताच्या सुरक्षिततेची. आणि या दृष्टिकोनातून ही सगळ्यात महत्वपूर्ण गंभीर बाब आहे, ज्यावरती सरकारनं भारतीय नागरिकांना माहिती देणं आवश्यक आहे की ही चूक आहे आणि चूक असेल तर मग भारतीय नौसैनिकांना जे काही नौसेनेचे अधिकारी आहेत त्यांची निश्चिती करून, जबाबदारी निश्चिती करून त्याच्यावरती निश्चितपणे काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे.